हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण सकाळचे 8 वाजलेले आहे. मम्मीचं दुखतं आहे त्याच्यामुळं माझं आंघोळी झाली नाही. 8 वाजले तरी आता आंघोळ करायची आहे. तर मम्मी इथं झोपलेली आहे आणि तिला बरं नाही वाटत आहे. मस्त थंडी पण वाजते, त्यामुळे तिने जाम गोधडी घेऊन झोपलेली आहे ती. आपण उठवायचा प्रयत्न करू तिला, बघू उठत नाही ती. मी प्रयत्न केला पण आता उठत नाही ती. थोड्या वेळात परत फ्रेश झाल्यावरती बघते मी. दादू पण आता चहाची तयारी झाली. माझा चहा होऊ राहिला आहे, चहासाठी थांबलेला आहे. घरात राडा पण तसंच पडलेला आहे पूर्ण. माझं पाणी पण तापतं आहे, थोड्या वेळात लगेच फ्रेश होऊन येईल. मी आता आंघोळ करते आणि म्हणे आपण बसले कसं वाट पाहत माझी. मी त्याला घरातच येऊन नाही देते किती घ्यावायची. तर मी आता फ्रेश झालेली तर ते घरातलं आवरायचं आहे. पहिले चहा पिते, मग पुढचं काम करू आपण. मम्मी पण अजून आजारी येते, अजून उठलेली नाही ना. उठ ना, आंघोळ कर ना, आंघोळ कर, मग आपण दवाखान्यात जायचं. उठ, हाय पप्पा ते मग जाऊन येऊ पटकन दिवशी. हां पप्पा घरीच यावर. उठ मग. जरा मच्छीनं चल बरं, हात कंबर चावून राहिले माझे. चल आंघोळ कर, नाही तर मग डायरेक्ट जाऊ तसंच तिकडं. उठ 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 लगेच. थांब थांब उठू नको. हां मग कधी उठते? आंघोळ करते का डायरेक्ट दवाखान्यात जायचं? रक्त वगैरे चेक करायला लावलेले आहे. मग ते चेक करून घेऊ, आहे तर मग जाऊ पटकन. चल मग पटकन जाऊ नये. तुम्ही जाऊ नये, मी घरातलं आवरून घेते धुणं वगैरे. मग पप्पा तूच आहे ना. चल मच्छीला देऊ सोपं हाय का बघ तर कंबर ना. हां नक्की काहीतरी झालेलं आहे. 2-3 दिवस त्या घरात मग ते ढासं पण लय झालं इथं. मरू आवरून घे पटकन दिशी. तू नाही जात का? नाही जात, फक्त त्याला फोन करते मी, सांगते. त्याला सांगते लई आजारी म्हणा. मोठं व्हिडिओ कॉल कर त्याला, या काय म्हणजे त्याला समजेल. काय भावड्यात टाकून गेला. काय म्हणत होती तू? दुखतंय आता तिला आहे ना, दवाखान्यात घेऊन जातो. जरासा रक्त ब्लड टेस्टिंग करून घेतो आम्ही. तर ती खूप जाम झाली म्हणून हळूहळू चाललेली आहे आता. वरच्या घरात चाललो आता आम्ही. वरच्या घरात जाऊन पप्पा इथे बसलेले. आत्या पण आलेली मम्मीला बघण्यासाठी. टीव्हीचा आवाज किती मोठा आहे त्यामुळे व्यवस्थित आवाज येत नसत. ही आमची मोठी आत्या होती. पप्पा आवरताय, दोघं आता निघतील. पप्पा गाडी काढून राहिले आणि हे दोघं जण आता गाडीवर जातील. नेमकं कॅमेरा इथं ब्लर होऊ राहिला. कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम झाला, त्यामुळे पुढचा काही व्हिडिओ काढू शकेल नाही मी व्यवस्थितरित्या. आता हे इथून जातील लगेच. ते आता गेले दवाखान्यात, तर मी बाकीचं काम